Welcome back. In last lecture, we have discussed about electronic timer. One important component in electronic timer is time varying quantity. We generally use voltage as time varying quantity because it is very easy to produce time varying voltage than time varying current. Therefore, we use time varying voltage in electronic timer. To produce this time varying voltage, we generally use charging and discharging of capacitor. Therefore, in this lecture, we will discuss about charging and discharging process of capacitor. आपण 11वीमध्ये कपॅसिटरचा अभ्यास केला. टायमरचा अभ्यास करताना मी तुम्हाला सांगितलं की टायमरमध्ये कालचल घटक असतो. हा कालचल घटक त्याच्या संदर्भित लेवलला पोहोचता क्षणी प्रतिसाद देणाऱ्या मंडळाला आपण टायमर असं म्हणतो. हे कालचल घटक किंवा टाईम व्हेरिंग क्वांटिटी म्हणून आपण व्होल्टेज वापरतो आणि हे तयार करण्यासाठी आपण रेजिस्टर आणि कपॅसिटर वापरून कपॅसिटरचं चार्जिंगचं सर्किट किंवा डिस्चार्जिंगचं सर्किट तयार करून त्याच्या दरम्यानचं जे व्होल्टेज आहे ते आपण म्हणजे चार्जिंग किंवा डिस्चार्जिंगचं व्होल्टेज आपण टाईम व्हेरिंग क्वांटिटी म्हणून वापरतो. म्हणून ह्या लेक्चरमध्ये आपण कपॅसिटरचं चार्जिंग कसं होतं आणि डिस्चार्जिंग कसं होतं त्याचा अभ्यास करूया. पहा, कपॅसिटरचं चार्जिंग जर तुम्हाला पाहिजे असेल, इथे एक आकृती मी दाखवलेली आहे. सी हिअर. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक कपॅसिटर C, दिस इज युअर कपॅसिटर C, इज कनेक्टेड टू पॉवर सप्लाय V थ्रू रेजिस्टर R अँड स्विच S. एक कपॅसिटर C रेजिस्टर Rच्या सिरीजमध्ये स्विच S मार्फत एका बॅटरीला जोडलेला आहे, बरोबर. व्हेन वी स्विच ऑन दिस स्विच, जेव्हा तुम्ही हा स्विच ऑन करतात त्यावेळेस काय होईल, हा कपॅसिटर रेजिस्टर आर मार्फत बॅटरीला जोडला जाईल आणि कपॅसिटर हळूहळू चार्ज होऊ लागेल. हा कपॅसिटर नेमका कसा चार्ज होतो ते आपण एका व्हिडिओच्या साहाय्याने पाहूया. पहा, हा एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओच्या साहाय्याने आपण बघूयात. ह्या कपॅसिटरच्या दोन पट्ट्या आहेत, हा रेजिस्टर आर आणि ही बॅटरी. येते लक्षात. स्विच आपण ऑन केलेला आहे, ओके. इनिशियली जर स्विच ऑफ असेल तर कपॅसिटरच्या दरम्यानच्या दोन्ही पट्ट्यांमध्ये कुठल्याही प्रकारचं व्होल्टेज नसेल, म्हणजे इनिशियली व्होल्टेज इज 0, ओके. आता समजा तुम्ही स्विच एस ऑन केला. स्विच एस ऑन केल्याबरोबर काय होतं बघा, स्विच एस ऑन केला आपण. ऑन केल्याबरोबर काय होते बघा, वरच्या पट्टीवर जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते बॅटरीच्या पॉझिटिव्ह टोकाकडे अट्रॅक्ट होऊन शेवटी खालच्या पट्टीवरती आच्छादित होतात. इलेक्ट्रॉन फ्रॉम अप्पर प्लेट गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी अँड थ्रू दिस बॅटरी they form on lower plate of capacitor, that is charging of capacitor is taking place now. Therefore, voltage across the capacitor is also increasing with respect to time. See, this is the graph with respect to time. हे ह्या कपॅसिटरचं जे चार्जिंग आहे हे वेळेनुसार, लक्षात घ्या, वेळेनुसार हे होत असतं. म्हणून इथं तयार होणाऱ्या व्होल्टेजला टाईम व्हेरिंग व्होल्टेज, कालचल व्होल्टेज असं आपण म्हणतो. तुम्ही जर आता आकृतीकडे व्यवस्थित लक्ष देत असाल तर तुमच्या लक्षात येईल, सुरुवातीला चार्जिंगचा रेट खूप फास्ट होता. हळूहळू जसजसं कपॅसिटर चार्ज होऊ लागतो तसतसं हा चार्जिंगचा रेट काय होतो, येस, कमी कमी होतो आहे. हळूहळू पहा, हे व्होल्टेज वाढतंय वाढतंय वाढतंय. एक वेळ अशी येईल की कपॅसिटरच्या दोन पट्ट्यांमधील व्होल्टेज आणि आपण लावलेलं हे बॅटरीचं व्होल्टेज जवळपास सारखं होईल. त्यावेळेस कपॅसिटर फुल्ली चार्ज झाला
असं म्हणतात. व्हेन द व्होल्टेज अक्रॉस दिस कॅपॅसिटर अँड द बॅटरी व्होल्टेज आर ऑलमोस्ट इक्वल ॲट दॅट टाइम्स कॅपॅसिटर इज सेट टू बी फुल्ली चार्ज. तो व्होल्टेजचा ग्राफ होता. आता मी करंटचा ग्राफ दाखवते पहा. सुरुवातीला कॅपॅसिटर मधून वाहणारा या सर्किटमधून वाहणारा करंट खूप जास्त असतो. रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज व्हेरी हाय, म्हणून करंट जो आहे तो सुरुवातीचा जास्त असतो. हळूहळू जसजसं कॅपॅसिटर चार्ज होऊ लागतो तसतसे हे जे चार्ज कॅरियर आहेत, हे जे निगेटिव्ह चार्ज कॅरियर इथं आच्छादित झालेले आहेत, ते जिकडच्या चार्ज कॅरियरला विरोध करू लागतात. म्हणजेच काय, करंटचा जो रेट आहे वाहण्याचा तो हळूहळू कमी व्हायला लागतो. पहा, इनिशियली करंट इज मॅक्सिमम. आपण व्होल्टेजचा ग्राफ पाहिला, त्यामध्ये व्होल्टेज इनिशियली 0 होता. करंट काय आहे चार्जिंगमध्ये मॅक्सिमम आहे. हळूहळू करंट काय होतोय, कमी कमी होतोय. पहा, सुरुवातीला व्होल्टेज 0 होतं, हळूहळू वाढत जातं, मॅक्सिमम होतं. सुरुवातीला करंट मॅक्सिमम असतं, हळूहळू कमी होत जाऊन ते काय होतं, 0 होतं. अशा प्रकारे कॅपॅसिटर चार्ज होतो. दोन्ही आलेख आपण दाखवलेले आहेत. ही एक सिंपल प्रोसेस मी तुम्हाला दाखवली. हेच आपण आलेखाच्या सहाय्याने पहा. दिस इज द graph of current and this is the graph of voltage. Initially voltage is 0. Initially voltage is 0. As capacitor starts charging, its voltage increases with respect to time. See here, when it reaches to its maximum value, इथं तो त्याच्या कमाल किमतीला पोहोचतो. आता जर करंटचा आलेख जर तुम्ही पाहायचा असेल तर करंटचा आलेख कसं असतो, करंट सुरुवातीला मॅक्स असतो, हळूहळू काय होतो, तो कमी कमी होत जातो. लक्षात घ्या, दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटर चार्जिंग होत असताना व्होल्टेज 0 असतो, करंट मॅक्स असतो. हळूहळू व्होल्टेज वाढत जातो आणि करंट कमी कमी होत जातो. अशा प्रकारे कॅपॅसिटर जो आहे तो चार्ज होतो. कॅपॅसिटर दरम्यानचं हे जे व्होल्टेज आहे, वी आर टेकिंग ओनली द ग्राफ ऑफ व्होल्टेज, नॉट ग्राफ ऑफ करंट. Therefore, this charging voltage is varying with respect to what? Time t. या t नुसार तो काय होतोय, व्हेरी होतोय. म्हणून त्याला आपण कालचल व्होल्टेज, टाइम व्हेरिंग व्होल्टेज असं म्हणतो. पहा, हे जे कॅपॅसिटरचं चार्जिंग असतं, हे चार्जिंग विशिष्ट मॅथमॅटिकल पद्धतीने होतं. त्याचं जे इक्वेशन आहे, हे चार्जिंगचा ग्राफ मी इथं दाखवलेला आहे. ऑफकोर्स वी आर इंटरेस्टेड इन चार्ज voltage graph, therefore I have shown here only voltage graph. With respect to time, see here, with respect to time this voltage is increasing. व्होल्टेज काय होतंय, वाढत जाते. हे चार्जिंगचं जे व्होल्टेज आहे, इट इज गिव्हन बाय द फॉर्म्युला V is equal to VO in bracket 1 minus E raised to minus T by RC. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात घ्या. मी मॅथमॅटिकल ते सॉल्व करायच्या भानगडीत पडत नाही. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. V is equal to VO in bracket 1 minus E raised to minus T by RC. This is the charging equation of your capacitor. येतं लक्षात. मग कॅपॅसिटरचं चार्जिंग 1-2 मिनिटात सांगतो. कॅपॅसिटरचं चार्जिंग होताना काय होतं, पहा, सुरुवातीला काय होतं, व्होल्टेज 0 असतं, करंट मॅक्सिमम असतं. स्विच ऑन केल्याबरोबर काय होतं, वरच्या प्लेटपासूनचे इलेक्ट्रॉन जे आहे त्या बॅटरी मार्फत खालच्या प्लेटवरती आच्छादित होऊ लागतात. हळूहळू कॅपॅसिटरच्या दरम्यानचं व्होल्टेज वाढत जातं. करंट सुरुवातीला मॅक्स असतं, हळूहळू काय होत जातं, कमी कमी होत जातं. म्हणजे समजा t इज इक्वल टू 0 असताना तुम्ही मेजर केलं तर व्होल्टेज काय असेल, 0 असेल, करंट काय असेल, मॅक्सिमम असेल. आता तुम्ही ऑन केल्याबरोबर करंट कमी होत जाते, व्होल्टेज वाढत जातं. येते लक्षात. आपण लावलेल्या व्होल्टेजच्या कॅपॅसिटरला चार्ज होण्यासाठी आपण लावलेल्या व्होल्टेजच्या 63.28% पर्यंत, किती, 63.28% पर्यंत. म्हणजे जर तुम्ही 100 व्होल्ट लावलं तर 63.28 व्होल्टेज पर्यंत चार्ज होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, पहा 63.28 आपण 2 दाखवला आहे फक्त. चार्ज होण्यासाठी जो लागणारा वेळ असतो त्याला टाइम कॉन्स्टंट असं म्हणतात. टाइम कॉन्स्टंट इज द टाइम रिक्वायर्ड टू चार्ज द कॅपॅसिटर अप टू 63.28% ऑफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू.
याला काय म्हणतो आपण, कॅपॅसिटरचं चार्जिंगचा हा टाइम कॉन्स्टंट टी इज इक्वल टू व्हॉट, आर सी. येतं लक्षात. मग टाइम कॉन्स्टंट म्हणजे काय, वन टाइम कॉन्स्टंटची व्याख्या काय येईल, कॅपॅसिटरला लावलेल्या एकूण व्होल्टेजच्या 63.28% पर्यंत, हे 63.28% पर्यंत चार्ज होण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्याला काय म्हणायचं, वन टाइम कॉन्स्टंट. अँड द फॉर्म्युला फॉर टाइम कॉन्स्टंट इज टी इज इक्वल टू आर सी. लक्षात घ्या. अशा पद्धतीने कॅपॅसिटर काय होतो, चार्ज होतो. जर आपल्याला डिस्चार्जिंग पाहिजे असेल, सी हियर, दिस इज द सर्किट डायग्राम फॉर डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. ओके, आकृतीत पहा. आता फुल्ली चार्ज कॅपॅसिटर आहे, स्विच एस मार्फत आरला जोडला. स्विच ऑन केल्याबरोबर कॅपॅसिटर काय होईल, डिस्चार्ज व्हायला लागेल. सी हियर, व्हेन वी स्विच ऑन द switch, what happens, capacitor C, this fully charged capacitor C get connected to resistor R and discharge through it. डिस्चार्ज होताना त्याचं व्होल्टेज सुरुवातीला मॅक्स असतं, करंट ही मॅक्स आहे. हळूहळू ते व्होल्टेज कमी होतं आणि करंट सुद्धा काय होतं, कमी होतं. म्हणजे त्याच्या दरम्यानचं व्होल्टेज, इथं समजा एक बकेट भरलेले पाण्याचे बकेट भरले, खाली त्याला होल पाडलं, हळूहळू पाणी काय होत जाईल, यस, कमी कमी होत जाईल. तसं त्याच्या दरम्यानचं व्होल्टेज आणि करंट दोघी काय होत जातात, कमी कमी होत जातात. ह्या कॅपॅसिटरच्या एकूण व्होल्टेजच्या, समजा 100 व्होल्ट आहे, त्याच्या 36.72%, इथं आपण दाखवलं आहे 3.368, म्हणजे 36.80%, ॲक्च्युली काय आहे ते 36.72%. एवढ्या व्होल्टेजपर्यंत डिस्चार्ज होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, the time required to discharge up to 36.72% of maximum value of this capacitor voltage is known as one time constant. म्हणजे चार्जिंगच्या वेळेस काय 63.28% आणि डिस्चार्जिंगच्या वेळेस यस 36.72%. एवढं डिस्चार्ज होण्यासाठी लागणारा जो टाइम असतो त्याला काय म्हणतो आपण, वन टाइम कॉन्स्टंट. अगेन दॅट टाइम कॉन्स्टंट टी इज गिवन बाय फॉर्म्युला आर सी. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, चार्जिंगच्या वेळेस सुरुवातीचं व्होल्टेज 0 असतं, करंट मॅक्सिमम असतं, हळूहळू व्होल्टेज वाढत जातं, करंट कमी होत जातं. कॅपॅसिटरला लावलेल्या एकूण व्होल्टेजच्या 63.28% व्होल्टेजपर्यंत चार्ज होण्यासाठी लागणाऱ्या वेळेला वन टाइम कॉन्स्टंट असं म्हणतात. चार्जिंग संपलं. डिस्चार्जिंगच्या वेळेस काय होतं, डिस्चार्जिंगच्या वेळेस पूर्ण चार्ज असलेला कॅपॅसिटर जो आहे रेजिस्टर आरला जोडला जातो. स्विच ऑन केल्यावर तो डिस्चार्ज होतो. डिस्चार्ज होत असताना त्याचे व्होल्टेज आणि करंट दोन्ही हळूहळू कमी होतात. जेव्हा ते कॅपॅसिटरचं एकूण व्होल्टेजपेक्षा ते 36.28%ला येतं, ते जे व्होल्टेज आहे 36.72% जेव्हा ते पोहोचतं, ते जे व्होल्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो, तो जो टाईम आहे, नॉट व्होल्टेज, द टाईम रिक्वायर्ड टू डिस्चार्ज द कॅपॅसिटर अप टू 36.72% ऑफ इट्स मॅक्सिमम व्हॅल्यू इज नोन ॲज वन टाइम कॉन्स्टंट. येतं लक्षात. दिस इज द डिस्चार्जिंग कर्व. आणि जसं आपण चार्जिंगचा हे पाहिलं, इक्वेशन पाहिलं, तसं डिस्चार्जिंगचं पण इक्वेशन आहे. पहा, डिस्चार्जिंगचं जे इक्वेशन आहे, दिस इज डिस्चार्जिंग इक्वेशन. डिस्चार्ज कॅपॅसिटर जेव्हा होतो त्यावेळेस त्याच्या दरम्यानचं व्होल्टेज जे आहे व्ही इज इक्वल टू व्ही ओ इन ब्रॅकेट व्ही ओ ई रेज टू मायनस टी बाय आर सी. चार्जिंगच्या वेळेस काय असतं, व्ही इज इक्वल टू व्ही ओ इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेज टू मायनस टी बाय आर सी. इथं काय आहे, 1 मायनस नाही आहे, व्ही इज इक्वल टू डायरेक्टली व्ही ओ इन टू ई रेज टू मायनस टी बाय आर सी. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचं सर्किट तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, त्यांचे ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. एका वाक्यात जर सांगायचं असेल तर कॅपॅसिटर चार्ज होताना किंवा डिस्चार्ज होताना वेळेनुसार तो चार्ज किंवा डिस्चार्ज होतो, म्हणून त्याला टाईम, म्हणून त्याच्या दरम्यानचं व्होल्टेज वेळेनुसार बदलतं, म्हणून त्या व्होल्टेजला टाईम वेरिंग क्वांटिटी असं म्हणतात. ओके, बाकीचं आपण जेव्हा टायमर ॲक्च्युअली पाहू त्यावेळेस तुम्हाला कळेल हे कसं होतं. तोपर्यंत आपण थांबूया. थँक्यू.